आता इथं चालू आहे होळीची तयारी सुरू आहे. इथं मी घरी ना स्वयंपाक बनवते आणि आमच्याकडे ना हे डाळ भिजून ना फुनके बनवले जातात जे सगळ्या डाळींचं मिक्स असतं. म्हणजे हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, मठाची डाळ, उडदाची डाळ अशा सगळ्या डाळी मिक्स करून त्यांचे फुनके बनवले जातात. ते आधी ना भिजत 2 ते 3 तास भिजत ठेवायचे. नंतर मग मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर दळून घ्यायचं. आता इथं मी थोडंसं जाडसर दळून घेते. त्याच्यातच हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं टाकून मस्तपैकी ते दळून घ्यायचं आणि नंतर मग इथं नंतर पाणी गरम करून असे जे छोटे छोटे गोळे करून चाळणीवर ठेवून वाफवून घ्यायचे. ते 15 ते 20 मिनिटात वाफवून जातात, जास्त वेळ लागत नाही. इथं वाफवल्या मी ठेवून दिलं. त्याच्यानंतर आज मी बनवलेल्या नैवेद्यामध्ये डाळ भात बनवलेला आहे. जसं तुम्ही बघू शकता इथं माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. बटाट्याची भाजी, भात आणि आमचे डाळ भात असला म्हणजे आमच्याकडे ठेचा नक्की असतो. आम्ही ठेचा बी बनवला गेला. नंतर मग इथं 15 ते 20 मिनिटांनी मी जेव्हा बघितलं तर हे माझं झालेलं होतं. आता हे मी काढून घेते आणि नैवेद्याला मी असंच अख्खं घेऊन जाणार आहे. त्याचं फुनकेचं ना कांदा टाकून मस्त फ्राय करायचं असतं. ते खूप सुंदर लागतं, छान लागतात ते. जसं आपण बाशी पोळींचा काला बनवतो तसं इथं मी माझं पूजेचा ताट तयार आहे. इथं नैवेद्य, हळद, कुंकू, दिवा, गरबापेटी, फुलं, नारळ एक घेतलं जे याच्यात टाकण्याकरता, होळीमध्ये टाकण्याकरता. त्यानंतर मग मी इथं पूजेला येऊन गेलेली. रोहन पण माझ्यासोबत आलेला आहे, रोहन आलेला आहे. त्यानंतर मग इथं पूजा चालू होती. मी थोड्या वेळ वाट पाहिली म्हणजे सगळ्यांची पूजा होऊन गेली. मग नंतर मग मी पूजेला सुरुवात केली. आधी आधी होळीला पाय पडून नमस्ते करून नंतर मग हळद, कुंकू वाहून नैवेद्य टाकून द्यायचा. नंतर मग पाण्याने प्रदक्षिणा मारायची जी होळीची हे असते. आणि होळीला हे करायचं असतं, प्रदक्षिणा मारायची, पाणी टाकायचं असतं. इथं मी हळद आधी सगळ्यात पहिले दिवा लावून घेतला. दिवा आणलेला होता तो आणि नंतर मग दिवा लावल्यानंतर मग तो पण ना घडी विझून जात होता. हवा चालू होती आणि माझ्या अंगावर चिंग्या पण उडल्या. खूप मस्त थोडंसं साडीला पण जळालं. त्यानंतर मग मी आधी दिवा लावून घेतला. मग हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा करून घेतली. नंतर मग जो नैवेद्य आणला होता तो नैवेद्य टाकला. नैवेद्याला जास्त करून तेच असतं आणि खूप छान असं आमच्या म्हणजे मी होळी पेटली आणि लगेच गेली होती म्हणून जास्त गर्दी नव्हती. आणि त्यामुळे नंतर उशिरा गेले असते तर जास्त गर्दी होऊन गेली असते म्हणून मी लवकर गेली थोडीशी. तरी भरपूर जण येऊन गेलेले होते पूजाला आणि हे पण झालेलं होतं. इथं माझी पूजा झाली. नंतर मग इथं माझी पूजा झाली होती आणि नंतर जो नैवेद्य आहे तो मी याच्यात टाकला. खूप सांभाळून टाकला कारण की ना तो हवा चालू होती आणि ते सगळ्या चिंगा उडत होत्या. नंतर दिवा ठेवला आणि नंतर मग पाय पडून मी तिथून उठले आणि नंतर मग पाणी टाकून प्रदक्षिणा मारल्या आणि खूप म्हणजे असं खूप छान पूजा वगैरे झाली आणि जास्त गर्दी नसल्यामुळं त्या अगदी सुंदर अशी पूजा झाली. शांतवर पूजा झाली, जास्त गर्दी झालेली नव्हती. नाहीतर मग नंतर खूप गर्दी होऊन जाते आणि कारण की आमच्या पूर्ण कॉलनीतले सगळे तिथंच येतात. जवळजवळ आसपासचे बी लोक येतात कारण दुसरीकडे कोणतंच होळी पेटली लावली नाही जात. आमच्याच कॉलनीत होते आणि आमच्या कॉलनीत गार्डन आहे. गार्डनमध्ये होते. तुम्ही बरेचदा बघितलेलं आहे ते गार्डन. त्या गार्डनमध्ये होळी होते, नवरात्राचं गणपती सगळं तिथं होतं आमच्या इथं गार्डनमध्येच. आणि नंतर मग पोरांसोबत नंतर रोहनने नारळ टाकलं आणि पाय पडला. नारळ टाकून मग नंतर आम्ही सगळ्यांनी हळद कुंकू वगैरे दिलं एकमेकांना. फोटो काढले थोडेसे. नंतर मग फोटो वगैरे काढले. हे बघा किती छान होळी पेटली होती. खूप सुंदर असं झालं होतं. नंतर मग पूजा करून मी घरी आली. तुम्ही बघू शकता मी राणी कलरची साडी घातली होती. खूप सुंदर अशी साडी झाली होती. त्यानंतर मग मी फुनके फ्राय करायला घेतले. हे बघा इथं मी कांदा कापून घेतला आणि फुनक्यांना ना मस्तपैकी असे बारीक चुरून घेतले मी. हे बघा या पद्धतीने कारण की ना
नंतर मग कांदा कलसून त्याच्यात फुनके टाकून दिले. थोडंसं हिंग आणि धना पावडरची पावडर टाकली, धना पावडर टाकली आणि मस्तपैकी असं खरपूस असं फ्राय करून घ्यायचं. जसं आपण बाशीपोळींचा चुरमा बनवतो त्या पद्धतीने. आणि त्यानंतर इथं वाटीत मी थोडेसे काढून ठेवलं, कारण की मला ना असं कच्चं खायला आवडतं. ते फ्राय केलेलं मला आवडत नाही, म्हणून मी माझ्यापुरता असं केलं. नंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि या पद्धतीने आमची होळी झाली. होळीचा व्हिडिओ कसा वाटला तो मग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा.